नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। सैनिक स्कूल सातारा यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,000 रुपये ते 38,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही जी काही सविस्तर माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशा नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सैनिक स्कूल सातारा यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी TGT टीचर्ससाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। मॅथ विषयासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या पदासाठी निघालेली आहे। बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल, ॲटलिस्ट 50% मार्क असेल, तुम्ही मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। किंवा या ठिकाणी 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स तुमचा झालेला असेल, BSc B.Ed PCMमध्ये रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्यामार्फत 50% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल। सोबत B.Ed किंवा समतुल्य डिग्री तुमच्याकडे असणं 50% मार्कासहित आवश्यक या ठिकाणी आहे। सोबत CTET किंवा STET पेपर 2 उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 38,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। वयमर्यादा तुम्हाला 21 ते 35 वर्षाची आहे। 25 एप्रिलला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे TGT जनरल सायन्स या विषयासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून आहे। बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये ॲटलिस्ट 50% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल, किंवा 4 वर्षाचा इंटिग्रेटेड डिग्री कोर्स झालेला असेल BSc B.Ed रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन मार्फत 50% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल। सोबत तुम्ही या ठिकाणी B.Ed किंवा समतुल्य डिग्री उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। CTET किंवा SAT पेपर सेकंड तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 38,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। 21 ते 35 वर्षाची वयमर्यादा आहे। 25 एप्रिलला वय या पदासाठी काउंट केलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे TGT मॅथ या विषयासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, मराठी विथ ॲटलिस्ट 50% मार्कासहित उत्तीर्ण असाल। सोबत B.Ed डिग्री तुमच्याकडे असेल किंवा समतुल्य शैक्षणिककरता तुमच्याकडे असेल, CTET किंवा TET पेपर सेकंड तुम्ही उत्तीर्ण असाल तर 38,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 21 ते 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 25 एप्रिल 2025ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे। त्यानंतर आर्ट मास्टर या पदासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून आहे। 4 वर्षाचा रिजनल डिप्लोमा झालेला असेल एनी डिसिप्लिन फाईन आर्ट्समध्ये किंवा ड्रॉइंगमध्ये किंवा पेंटिंगमध्ये किंवा स्कल्पचरमध्ये किंवा ग्राफिक आर्ट्समध्ये किंवा क्राफ्ट्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा 5 वर्षाचा रिजनल डिप्लोमा झालेला असेल फाईन आर्ट्स ॲज अ ड्रॉइंग किंवा पेंटिंग किंवा स्कल्पचर किंवा ग्राफिक्स आर्ट किंवा क्राफ्ट्समध्ये, किंवा डिग्री तुमच्याकडे असेल फाईन आर्ट्समध्ये क्राफ्ट्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा B.Ed डिग्री तुमच्याकडे असेल फाईन आर्ट्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 25 एप्रिल 2025ला वय तुमचं काउंट केलं जाईल। 21 ते 35 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे वॉर्ड बॉय किंवा मॅट्रॉन या पदासाठी 3 वॅकन्सीज या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून आहेत। या ठिकाणी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिककरता जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 50 वर्षाची वयमर्यादा आहे। 25 एप्रिलला वय तुमचं काउंट केलं जाईल। त्यानंतर PM किंवा PTI कम मॅट्रॉन या पदासाठी एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून निघालेली आहे। या पदासाठी या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिककरता असेल। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी गर्ल्स हॉस्टेलमध्ये या ठिकाणी राहावं लागणार आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 50 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 25 एप्रिलला तुमचं वय काउंट केलं जाणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा 415001 महाराष्ट्र या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 250 रुपये या ठिकाणी आहे। डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा यांच्या नावाने काढायचा आहे। अर्ज जे आहे तुम्ही 25 एप्रिल 2025 पर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात।
एक्झाम जी आहे तुमची सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी घेतली जाणार आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।